तुका काय वाटला तुला हे सुंदर दिसतस गावात तू याकच असस अगं शोधला ना तर तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगल्या पोरी फिरवेन मी आणि असं काय मागितलं असतंय तुझ्याकडे फक्त तुझा हात ना पण आता तुझा हात काय या आहे ना या तोंड पण दाखवू नको मग छाया कुठे जातेस हा बस बस आधी माका माका बोललो तो दाखवतोयस ते का मी कोण असाय काय असाय गावात हाती कस गुन्होच घालतोय त्याच्या टाळक्यात मी शांत हो बघू रागाच्या भरात तू कुठेही जायचं नाहीयेस काही करायचं नाहीयेस कळलं थांब आलेच मी हे घे पाणी पी शांत हो बरं आता मला सांग राजगे असं काय बोला ज्याचा तुला राग आला माका बोललो तो याच्या आधी कधी असं बोललो नाही मका जा वया ता करी होतो मी जा सांगी होतंय ता ऐकी होतो पण आज नका माका बोलूची हिम्मत कशी झाली अगं राजग्या तुला बोलला कारण तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि तुला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटलं तू रडलीस कारण तुझंही त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे असंच आहे म्हणून तुला त्रास होतो पण अण्णा नायकाच्या चेडवाक तो असं बोललोच कसो अगं तो अण्णा नायकांच्या मुलीला नाही बोलला तो जिच्यावर प्रेम करतोय ना तिला बोलला पण माका म्हणलो मी सुंदर नाही दिसते सुंदर आहेस खरंच खूप सुंदर आहेस पण आतापर्यंत राजग्यासमोर तू नेहमीच अण्णा नायकांची मुलगी म्हणूनच आली आहेस मग आता काय मी त्याच्यासाठी साडी नेसा हरकत काय माका ना जमूच अगं जमेल नक्की जमेल आणि त्याने तुझ्यासाठी न जमणाऱ्या कित्येकशा गोष्टी केल्याच असतील ना पण माका बाकीच्या पोरांसारखे रावाक नाही आवडणार अगं पण राजग्याला आवडेल असं राहायला तर नक्कीच आवडेल ना नाही जमाता अगं जमेल नक्की जमेल मी आहे ना खरं सांगू तुमची जोडी खूप छान दिसते तुम्हा दोघांना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच असं वाटलं की छायाचं लग्न याच मुलाबरोबर व्हायला हवं आणि यासाठी जर माझी काही मदत लागणार असेल ना तर मी नक्की करेन तुम्ही काय मदत करतालास जेवढी होईल तेवढी नक्कीच करेन हे बघ पुरुषांना नेमकं काय आवडतं ना ते आपल्याला कळून घ्यायला हवं आणि ते समोरून कोणीच सांगत नाही आणि एकदा जर का ते आपल्याला समजलं की तो माणूस आपलासा होतो तू तुझा विचार कर कर्तव्य म्हणून नाही जबरदस्ती म्हणून पण नाही पण आपल्या माणसासाठी आपण एखादी गोष्ट केली की आपल्याला किती समाधान मिळतं ना ते तुझं तुला कळेल आणि मी सोबत आहेच ना तुझ्या आता रडायचं नाही शांतपणे घरी जा विचार कर आई वाट पाहत असेल जा काय गो घरात येऊचा ये अगो ये बाय तुका ना खाऊ देते आम्ही चल तन्या हाय हाय शोधलाय तुका चल शोभा झाली कामा शोभा याक बोलू काय गो काय झालं बा या घरासाठी सून म्हणून लय केलंस तू सासे एक आधार दिलंस माझ्या काशीसाठी तुझो जीव तिळतिळ तुटणारा बघितलंय मी सासरो म्हणून या नाही ना करू शकत मी
काशी गेल्यानंतर मी तुझ्याकडे सून म्हणून नाही बघितले तर माझी लेक म्हणून तुझ्याकडे बघितले. आबा बाप म्हणून एक विनंती करूची आहे तुका. पोरा अगो अख्खे आयुष्य पडला गो तुझ्या समोर. आमचं काय आम्ही आज असा पण मरण कोणाक चुकलेला नाही. आमच्यानंतर तुझं काय होतला तुका कोण बघणार वा. बाळाल म्हणतंय माझा एक ऐकशी तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर. काय बोलतास हे आबा. पूर्व विचार करूनच बोलतोय गो. आम्ही आमचं घर ही लोका आमची सून आमचाच विचार करीत राहिलो तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल गो. लेकाचा काय नाही झाला पण माझ्या या लेकीचा तरी भला होऊ देत, बरा होऊ देत. मी करीन तुझा कन्यादान. तू माझ्या खोलीत काय करतो? हा बरोबर आहे तुझं. साधारण तुझ्या खोलीत तू असायला हवंस. आता मी आहे. जा निघायसून. ठीक आहे. नाही अरे जातो पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. कसलो प्रश्न नाही कसला काय. चल. छाया तो मुलगा कोण होता तू त्याला ओळखतेस? मी नाही ओळखणार कोणाक. छाया राजग्या तुझ्या प्रेमाखातर आपल्या दारात जीवाची पर्वा न करता तुला मागणी घालायला आला होता. मी सांगलंय ना मी कोणाक ओळखणे नाही. नक्की? होय. कोण खायचो तो पोरगो घराकडे इलो स्वतः काय खूप शाणो समजता की काय. हा घराकडे इलो आणि माका मागणी घालता. मी कोण असय माहित नाही काय ते का. हा जरा केसावरसून हात फिरवले नी काय या पोरांका वाटता आपण आता कोणत्या पण पोरीक फिरवक मोकळे झालो. मला काय दिसा होतो माका तर त्याचा थोबाड पण बघूचा नाही. गावभर हिंडता आणि माका येऊन मागणी घालता. जरा बघ माझ्याकडे. मी काय इतक्या वाईट दिसतंय? माझ्यात चांगला कायच नाही असा. मी किती त्याच्या मागे लागन. डोळे खोटं बोलत नाहीत छाया. तू त्याला खूप ओळखतेस. माधवा आता एवढं एखाद्या माणसाबद्दल भरभरून बोलायचं म्हणजे त्या माणसाची आपल्या आयुष्यात काहीतरी जागा असावी लागते आणि त्याची ती जागा मला दिसते. काय बोलतोस साहित्या तू? आता माझ्यावर चिडून काय फायदा आहे? पण हे असं तू करायला नको होतस. ह्या बघ मी काही एक चुकीचा वागलाय नाही. अच्छा मग आता कुठे गेली होतीस? ह्या बघ माधवा 4 दिवसांसाठी येलस. पाहुण्यासारखं रह आणि परत जा. मी जाईन ग पण जाताना कोणाचं तरी चांगलं करून जाईन. कोणाचं तरी भलं करून जाईन. जा म्हणताय नाही सून. अगं जा बाबा छाया जा. छाया जा हैसून. अरे तुझ्या बापाशी कधी कुणाबद्दल माया नाही, कधी कुणाबद्दल प्रेम नाही. अरे जो बाप स्वतःच्या बाईले एक स्वतःच्या पोरांका गुरांसारखा वागवता त्याच्या लेकीकडनं प्रेमाची आशा करणं चुकीची असा. त्याने तुझ्यासाठी न जमणाऱ्या कित्येकशा गोष्टी केल्याच असतील ना. माका सगळ्यांनी समजवलं नको तिच्या नादाक लागू पण तरी फिरलंय तुझ्या वांगडा. जेवढी ऐपत होती ना तेवढा सगळा देऊचा प्रयत्न केला. हा सुंदर आहेस, खरंच खूप सुंदर आहेस. पण आतापर्यंत राजग्यासमोर तू नेहमीच अण्णा नाईकांची मुलगी म्हणूनच आली आहेस. पुरुषांना नेमकं काय आवडतं ना
ते आपल्याला कळून घ्यायला हवं. आणि ते समोरून कोणीच सांगत नाही. आणि एकदा जर का ते आपल्याला समजलं की तो माणूस आपलासा होतो. तुका काय वाटला? तुला हे सुंदर दिसतस, गावात तू याकच असस. अगं शोधला ना तर तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगल्या पोरी फिरवीन मी. काय गो काय झालं? घे पाय. काय? अरे मी आग पडली असतले ना पोटात. वायस तोंड ताबो ठेव. गे माझो हात भाजलो त्याचा तुका कायच नाही. अगं चोरून खाऊ केल्यावर दुसरा काय होतला? हे कोण हैसर खाव केला? मागा काय तेवढीच कामं असत? माधवा अय काय बोलता? हे का बाकीची कामं असत? काय गो कधी रांदूक मदत केलीस का घरातलं केर काढलंस? अगे मी गो काय व्हायाता सांग. उगाच एकाचा दोन केलास ना तर कोण निस्तर त्याला? माझा मी निस्तरतय. तू नको काळजी करू त्याची. हा एक तर स्वतःच जाळून घेशील नाहीतर घर जाळशील. आहे थांब. छाया झाला तुझा? नाही आता काय करूचा तुका? जेवण. गो खोटा बोलू नको. काय व्हायाता सांग मी देते तुका. गे मी खराच जेवण बनव किल्ललंय. माधवा ह्याच्या अंगावरसून नारळ ओढून टाक. हो तर तुका काय वाटला मी काय तुझ्यासारख्या आणि सरितासारख्या जेवण कधीच बनवू शकूच नाही की काय? हो त्याच्यासाठी ना आधी बघूचा लागता शिकूचा लागता. असं देत शिकतलंय हळूहळू. आणि बघच तू तुझ्यापेक्षा चांगलं जेवण बनवतलंय मी. काय बोलतो माधवा? अरे काय झालं आहे का? आहे. हो हो मी इले. करीत ना तेवढा थोडा. दे मी लावतो. दे माझे हात तुटले नाहीत. दे ग. अरे बा मला एक गोष्ट सांग. तू स्वयंपाक करत का गेली होतीस? एकच गोष्ट तुका आणि तुझ्या औशी किती वेळा सांगूची लागता? तू खरंच स्वयंपाक करायला गेली होतीस काय ग? नाही गापताच असंय मी. स्वयंपाक खोलीत तळा साचलेला आणि थैसर मासे गरव गेलेले. स्वयंपाकच करी होतोय. पण काय ग याआधी कधी आवड म्हणून स्वयंपाकघरात गेली होतीस? कधी आहे जेवण करताना शांतपणे काय काय करते हे बघत होतीस? किंवा एखाद्या वेळी अमुक एक पदार्थात नेमकं काय टाकलं असा कधी प्रश्न विचारलास? किंवा आहे तुला स्वयंपाकात काही मदत हवी का असा तरी प्रश्न कधी विचारलाय? नाही ना. मग आता हा असा अचानक बदल कसा? हा आणि का? कोणासाठी? अग ग ग ग ग ग ग हो 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 हो. छाया काय झालं? रडू नको. गप सगळे आत येतील. अगं हो. आणि दुसऱ्यांना रडवणारी छाया आज स्वतः रडते बघून त्यांना विश्वास बसायचा नाही. गप 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 ग याडाबाई रडू नको. काय झालं सांग. म्हणशील काय झालं? छाया बस 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 इथे बस इथे. हट्टा केली. बोल काय झालं?
माधवा, बोल ग, ऐकतोय मी, बोल. माझं राजग्यावर प्रेमच जा. कोण राजग्या? तोच तो घराकडे इलेलो. आ पण तू तर त्याला ओळखत नाही म्हणाली. खोटा बोललाय. हो, पण का? अण्णांक कळलं ना ते ते का मारतीत म्हणून खोटं बोललंय. अरे मग आता पुढे पुढे काय? मका नाही जमणार दुसऱ्यांसारख्या प्रेम करू. अगं छाया, त्या मुलाची काळजी वाटणं म्हणजे पण प्रेमच नाही का? हा, मका नाही जमणार प्रेमान वागूक, प्रेमान बोलूक. अण्णाचा करत इले तसं करत इले मी. अण्णा स्वतःसाठी जगले म्हणून प्रेमात दुसऱ्यासाठी जगूच असतं या कधी कळलंच नाही माका. हा, अगं मग हा असा अचानक साक्षात्कार कसा काय झाला तुला? असंच नाही ना. नाही ग, माका गुरु भेटलो. आ अगं मग त्या गुरुला जगद्गुरु म्हणून मान दिला पाहिजे. अगं हो, म्हणजे जगातला सगळ्यात मोठा बदल त्यांनी घडून आणलाय. असं कसं? माधवा, अगं गंमत केली तुझी, कळत नाही का तुला? माधवा, त्याच्या आधी मी तुझ्याकडून सगळं हिसकावून घेतलंय. होय ग, होय. हट्टन घेतलंय. होय तर. पण आज एक मागणं असा. काय ते? पुरा करशील? हा. माका राजक्याक भेटूचा असा. ते का निरोप द्यायची भेटक ये म्हणत. हो हो आनंदाने. हा, माका नाही ओळख. ओळखलंस माका? तुका कोण नाही ओळखत? सगळी जण ओळखतात, सगळी जण ओळखतात. मग ताच कसा म्हणाला मी नाही ओळखत तुका कसा म्हणाला? विषय सोड. काय विषय सोड? होय, अरे प्रेम करते मी त्याच्यावर. काय नाही दिलं मी ते का? हा, काय नाही दिलं मी ते का? तिच्यात फुटकी कवडी नसताना ते का जे जा वयाचा सगळं आणून दिलं. सगळं चांगला चांगला तिला खाऊ घातला मी. होय, तिने माझी किंमतच नाही ठेवला. अरे कोण समजतं कोणी स्वतः? छाया, आरशात थोपाड बघितलंय काय स्वतःचा? ऐसल्या पोराने एका पसंत केला नसता. हा, उगाच मागे लागलं, उगाच लागलं मग. आता आता कळली ना तुका तुझी चूक? कळली ना मरे? चुका होय, प्रेम केला ती चुका. हे अण्णा नायकाचा चेडू असा ता. मग त्यांका काय शेंगा फुटली आहेत काय अण्णा नायकाचे चेडू? अरे असाच ता अण्णा नायकाचा चेडू. माका पण काय माझ्या आयुषी बापटने रस्त्यावर नाही टाकलेला. हळू बोला. अरे किती हळू बोला? कुणाच्या बापाशी तर खाल्लंय का मी? हा, अरे प्रेम केलंय, प्रेम तापण मनापासून प्रेम केलंय. आणि सगळ्यांना आरडून सांगेन, अण्णा नायकाच्या चेडवाने माका धोका दिलाय. त्या छायाने माका धोका दिलाय. त्या छायाने माका धोका दिला. अरे कुठे गेला असं छाया तू? छाया, मका माझी चूक कळलेली आहे. मका माझा राजको परत होय. मका माझा प्रेम परत होया. माझी मदत करशात ना?